बोला बोला. शासन निधीचा अपार चुकीची नोंद किंवा बनावट प्रगती अहवाल तयार करण्याचा निषेध असो. निषेध असो. पिंपळनेर वन विभागाचा निषेध असो. निषेध असो. धुळे वन वृत्ताचा निषेध असो. निषेध असो. धुळे पिंपळनेर वन वृत्तातील जे भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न केला त्यांचा माझे नाव प्रवीण लक्ष्मण काकुस्ते, सामाजिक कार्यकर्ता. परंतु 3/8/2023 पासून वन विभागात आम्ही तक्रार केल्या होत्या पिंपळनेर वन परिक्षेत्रासंदर्भात. संबंधित वन क्षेत्रपाल यांच्यावर व वनपाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अतिक्रमण करण्यात जो 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आलं होतं ते 33 कोटी वृक्ष लागवड पूर्ण नष्ट करून त्याच्यात रोपणाचे पैसे खर्ची टाकून पैसे काढत होते अधिकारी. परंतु त्यावेळेस आम्ही निदर्शनास आलं की तिथं रोपण नष्ट झालेलं आहे, तिथं अतिक्रमण झालेलं आहे, संबंधितांवर कारवाई करा. त्या ठिकाणी संबंधित बच्छाव साहेब अतिक्रमण निर्मूलन समितीवाले हे तिथं स्पॉटला पाहणी केली. तिथं नागरटी वगैरे पूर्ण अतिक्रमण दिसून आलं. त्यावेळेस त्यांनी 9/12/2023 रोजी विभागीय अधिकारी सदगीर साहेब यांनी पण तिथं भेट दिली. ती भेट दिल्यानंतर तिथं पण त्यांना पण तिथं अतिक्रमण व नागरटी वगैरे संपूर्ण प्रकार दिसला. 10/10/2023 रोजी तत्कालीन उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग उपवन संरक्षक यांनी भेट दिली. त्या ठिकाणी पूर्ण तिथं नष्ट झालेलं दिसून आलं. संबंधितांनी अहवाल तयार केला. बच्छाव साहेबांनी तो पहिला एक अहवाल तयार केला, तो अहवाल आम्हाला दिला. नंतर 8/4/2024 रोजी जो अहवाल तयार केला तो आम्ही वेळोवेळी मागणी केली आजपर्यंत, परंतु आम्हाला तो अहवाल दडपण्यात आला. एक प्रकरणाचा चौकशी अहवाल 2 अहवाल तयार कसे होऊ शकतात, म्हणजे एक संशयाची बाब आहे. आणि तो एक अहवाल आम्हाला दिला गेला, नंतरचा अहवाल दिला गेला नाही. आणि नंतर 1.5 वर्षानंतर नितीन कुमार सिंग ज्या वेळेस इथून जायला निघाले, बदली झाली, त्यावेळेस त्यांनी चार्जशीट दाखल केली. चार्जशीट दाखल केल्यानंतर 1.5 वर्ष का प्रलंबित ठेवलं त्यांनी लगेच का कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर त्या जंगलामध्ये हजारो हेक्टर अतिक्रमण झालं. त्यांना संबंधितांनी प्रोत्साहन दिलं. त्यावेळेस जर त्यांनी कारवाई केली असती तर ते अतिक्रमण रोखलं गेलं असतं. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी आडकिने साहेब यांना प्रमोशनसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. प्रमोशन झालं, त्यांच्यावर कारवाई झाली होती, अहवाल तयार झाला होता. त्यांना प्रमोशन देणं गरजेचं नव्हतं, कारण की शासनाचा GR आहे ती 1 वर्षापर्यंत जर त्यांना प्रमोशन जर दिलं गेलं असेल आणि त्यांच्यावर जर कारवाई चालू असेल त्यांना प्रमोशन दिलं जात नाही. त्याच्यानंतर 31 जानेवारी 2026 त्यांचा शिवापूर्ती कार्यक्रम झाला. त्यांना शिवापूर्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे वन विभागाचं संगनमताने हा कारभार चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना 30 मार्च 2026 रोजी लेखी निवेदन दिलं की संबंधितांनी आपण जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आपल्याला आरोपी म्हणून कारवाई करण्यात येईल. 92 लाख रुपयाचं वसुली काढण्यात आलेलं आहे. 92 लाख, तरीही 92 लाख रुपये वसुली काढूनही ते कुठल्याही पद्धतीचं त्यांनी कारवाई केली नाही आजपर्यंत. म्हणून आम्हाला 1 मे रोजी धरणे आंदोलनासाठी बसावं लागलं. आणि आम्हाला वेळोवेळी त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की धुळे वन वृत्तात असाच एक प्रकार नाही आहे, असे बरेचसे प्रकार आहेत की त्या ठिकाणी अधिकारी वर्ग त्यांना हे करतात. कारण की आता धुळे याच्यात जे शिरपूरची पण चौकशी चालू आहे. शिरपूरचं पण तसंच प्रकरण आहे. त्याच्यानंतर नवापूरचं झालं, नवापूरचं पण तसंच प्रकरण आहे. त्याच्यानंतर एक RFO होते भांबरे म्हणून, त्यांना पण निलंबित केलं. आणि निलंबित केल्यानंतर 8-10 दिवसात त्यांना प्रमोशन मागे घेतलं ते निलंबन, आणि त्यांना लगेच प्रमोशन आता संभाजीनगरला आहेत आपलं सहाय्यक वन संरक्षक म्हणून. म्हणजे असा भ्रष्ट कारभार जो चालू आहे इथं वन विभागामध्ये, आणि जे प्रामाणिक कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय होतो, आणि जे भ्रष्टाचार करतात ते त्यांना पदोन्नती दिली जाते धुळे वन वृत्तामध्ये. मागणी काय आहे? आमची